Oh,
आवाज येतोय माझा सर्वांना? हो. हा बोला मॅडम. काल आपण योनीपर्यंत शिकलो, बरोबर आहे? हो मॅडम. आता आपण वळणार आहोत गणाकडे. आता एकूण 3 गण आहे. मॅडम, योनीबद्दल एक प्रश्न होता म्हटलं. बोला. आपण 14 योनी सांगितल्या होत्या ना? हम्म काल आपण मला असं वाटतं 13च लिहिल्या होत्या म्हणून म्हटलं. एक मिनिट मी वाचून दाखवते. सगळ्यात पहिले आपण अश्वयोनी घेतली, नंतर कुत्रा, मांजर, सर्प, हत्ती, हरिण, वानर, वाघ, सिंह, गाय, मेंढा, म्हैस, उंदीर आणि मुंगूस. तुमची कुठं राहिलीये? चेक करा. मॅडम, हम्म 14 आहेत, बरोबर आहे 14. तुम्ही कुठतरी मागे पुढे लिहिलं असेल. एकदा मला फोटो टाकला दादा, मी सांगते तुम्हाला. आपण योनींबद्दल बघितल्या, 14 योनी बघितल्या. 14 योनींमध्ये अशा काही योनी आहेत ज्यांचं एकमेकांशी जमत नाही. सिंह आणि हत्ती, मुंगूस, सर्प, मांजर, उंदीर, वाघ, गाय या योनींचं एकमेकांशी वैर आहे. म्हणून वैवाहिक सुखासाठी या योनी योग्य नाही. खाली लिहून घ्या. वैर योनी असलेले, वैर योनी असलेल्या योनी सिंह, हत्ती, मुंगूस, सर्प, म्हणजे मुंगूस आणि सर्पाचं एकमेकांना वैर आहे. मांजर, उंदीर, वाघ आणि गाय. या योनी एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करता, म्हणून वैवाहिक सुखामध्ये अडचणी येतात. लिहिलं? हो मॅडम. आता आपल्याला बघायचे आहेत गण. गण 3 प्रकारचे आहेत: देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. 27 नक्षत्रांपैकी देवगणांची 9 नक्षत्र आहे, राक्षसगणाची 9 आहे आणि मनुष्यगणाची 9 आहे. आता यानुसार जातकाचा थोडाफार स्वभाव आपल्याला जाणवतो, पण एक्झॅक्ट त्याच प्रकारे स्वभाव असेल हे प्रेडिक्ट होत नाही. की राक्षस गणावाला माणूस क्रूरच वृत्तीचा असतो असा नाहीये. कसं असतं, तिथे पत्रिका पण डिपेंड करते. आता मी तुम्हाला शिकवताना सांगणार आहे की राक्षस गणाची लोक थोडी खोटारडी असतात,
स्वतःच्याच विचारांनी चालणारी असतात, क्रूर वृत्तीची असतात, हे येणार. पण मुळात ती तशीच असणार असं नाहीये, कारण पत्रिकेमध्ये ही जी गण आहे, हे गण डिपेंड नाही करत. पत्रिकेमध्ये आपण ज्यावेळेस 12 भाव शिकतो, 12 भावांमध्ये आपण कुंडली शिकतो. कुंडलीमध्ये आपण गुरु ग्रहाची स्थिती, चंद्र ग्रहाची स्थिती, बाकी ग्रहांच्या स्थितीवर जातकाचा खरे खोटेपणा अवलंबून असतो. हा थोडाफार हा जो देवगण, राक्षसगण, मनुष्यगण लोकी असलेले जे लोक असतात, ही फक्त पती पत्नीमध्ये असलेले वैरत्व दाखवते, थोडेफार वाद विवाद दाखवते. असं एक्झॅक्ट तो व्यक्ती, आता देवगणाचा माणूस पूर्ण देवगणाचा देवांसारखाच विचार करणारा, खरं बोलणारा असं असं नसतं. वेळ पडल्यावर देवगणी लोक सुद्धा थोडंफार खोटं बोलतात. मग आपण म्हणतो अरे देवगणाचा आहे, मग तो खरंच बोलणारा पाहिजे, असं नाहीये. गण हे गुण मिलनामध्ये प्रेडिक्ट होणं, गुण बघण्यासाठी गुण मिलनामध्ये बघितली जाणारी एक प्रकारचे गुण आहे. आणि ह्याच्यावरनं फक्त दोघांचं एकमेकांशी वैरत्व किती निर्माण होत आहे ते डिपेंड करतं. जसं आता नाडीचे गुण कमी आहे, त्यात योनी गुण कमी आहे, मग योनी ह्या विरुद्ध योनी आहे, मग एकमेकांशी पटणार नाही. मग त्यात आपण जर राक्षस आणि देवगण किंवा राक्षस मनुष्य ही जी विरुद्ध गण आहे ही जर घेतली, तर मग अजून दोघांमध्ये वादविवाद क्रिएट होईल. म्हणून त्यावेळेस गणांचा विचार केला जातो. इथपर्यंत आलं लक्षात? हो मॅडम. हो हो. आता देवगणी असलेली नक्षत्र कोणती? अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती. ही जी 9 नक्षत्र आहे ही देवगणी नक्षत्र आहे. मग देवगणांची नक्षत्र जी आहे ती सत्य, शुद्ध, आचार, देवभक्ती करणारी, परोपकारी, दैवी सामर्थ्य वगैरे पाळणारी, हे सत्वगुणी नक्षत्र, ही सत्वगुणी जी देवगणी आहे. नंतर येतं मनुष्यगुणी. मनुष्यगणी जी नक्षत्र आहे ती कोणती? भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा आषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. ही जी 9 नक्षत्र आहे ही 9 नक्षत्र मनुष्यगणी. मग मनुष्य हा थोडा स्वार्थी विचारांचा, संपत्तीविषयी त्या व्यक्तीला आपण लोभ असलेला, वैभवाची हौस असलेला, विषय वासनेच्या आहारी जाणारा, अशी रजोगुणी. पहिली आपण पाहिली सत्वगुणी, दुसरी आली रजोगुणी. नंतर येतात राक्षसगणी नक्षत्र. कृत्तिका, अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका. ही जी 9 नक्षत्र आहे ही 9 नक्षत्र राक्षसगणी. मग ही लोक थोडी नाश करणारी, विश्वासघात करणारी, आचाट आणि अविचारी कृत्य करणारी, संतापी, रागीट, चौर कर्म करणाऱ्यांमधली तमोगुणी अशी असतात. म्हणून आता तुम्ही राक्षसगणी असाल म्हणजे तुम्ही तसेच असाल असं होत नाही. एक वैदिक ज्योतिषचं म्हणणं आहे. हे म्हणणं यासाठी आहे की पती पत्नी मध्ये असलेली ट्रान्सपरन्सी टिकून राहण्यासाठी. जे आपण गुणमिलन बघतो त्या गुणमिलनामध्ये आता राक्षसगणी आणि देवगणी आला. आता देवगणाची जर पुरुष राहिला तर ती व्यक्ती सत्वगुणी, सत्यवचनावर चालणारी, थोडीफार त्याच्या मॅरिड लाईफ मध्ये असणार. आणि त्याला जर राक्षसगणाची मिळाली, ती संतापी, घरात नाश करणारी, विश्वासघातकी जर मिळाली, तर दोघांचं एकमेकांशी जमेल का? नाही जमणार. मग कुठेतरी वादविवाद क्रिएट होईल. ते होऊ नये म्हणून ही नक्षत्र, ही गण बघितली जातात. त्याचं प्रेडिक्शन आपण नक्षत्रांवर, स्वभावावर बघू शकत नाही. जातकाचा स्वभाव हा त्याच्या जन्म राशीवरती अवलंबून असतो. तो खरा आहे का? तो किती नीच वृत्तीचा आहे? तो वाईट वृत्तीचा आहे का? तो किती प्रेमळ आहे? तो किती प्रामाणिक आहे? तो त्याचं लाईफ किती
ट्रान्सपरन्सीने जगतोय, तो कोणाला फसवतोय का, याला कोणी फसवतोय का, हे जे डिपेंड करतं, हे डिपेंड करतं जातकाच्या जन्म राशीवरती, नाही गणांवरती. खूप जण बाहेर आपण मार्केटमध्ये बघितलं तर जे असे खेडोपाडी जे पण थोडेफार शिकलेले गुरुजी असतात, ते सांगतात तो राक्षसगणी आहे, तो चांगला माणूस नाहीये, तो वाईट आहे, असं सांगून देतात. तो फसवू शकतो, त्याच्याकडनं तुम्ही व्यवहार करू नका. बट तो मुळात चांगलाही असू शकतो, कारण त्याच्या पत्रिकेमध्ये त्याची राशीची स्थिती चांगली आहे म्हणून तो चांगला वागू शकतो. हे डिपेंड करतं. म्हणून गण हे फक्त आपण गुण मिलनामध्ये पाहिला जाणारा एक गुण आहे, ज्याला मार्क आहे 6. हे जे गुण बघण्यासाठी बघितलं जातं की दोघांचं ऍटलिस्ट दोघांचे वैर जास्त नको. कसं असतं, वर्ण वैर आला, योनी वैर आली, नंतर वर्ग वैर आला आणि त्यात गण पण वैर आला, तर सगळं वैरत्व निर्माण झाल्यावरती अजून क्लॅशेस निर्माण होता, वादविवाद क्रिएट होता. ते होऊ नये म्हणून आपण या सगळ्या गोष्टी बघत असतो. आलं इथपर्यंत लक्षात सर्वांना? हो हो मॅडम. मॅडम. हा, मग वरती पॉइंट टाका. गण, सगळ्यात पहिले लिहा देवगण. मॅडम मला एक विचारायचं होतं, हे वैर असलेले तुम्ही 3 लिहून दिले ना, मग मित्र असलेले ते कुठले? बाकी सगळे मित्र एकमेकांचे. अच्छा. लिहा गण, देवगण, अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती. ही देवगणी नक्षत्र आहे. ही देवगणी नक्षत्र आहे. देवगणी नक्षत्र असलेली व्यक्ती सत्य, शुद्ध, आचार, देवभक्ती, परोपकार, दैवी सामर्थ्य, इत्यादी गुणांची म्हणजेच सत्वगुणी नक्षत्र, सत्वगुणी आहेत. नक्षत्र नाही, सत्वगुणी आहे.
नेक्स्ट लिहा मनुष्यगण. भरणी, रोहिणी, आद्रा, पूर्वा, फाल्गुनी, पूर्वा, आषाढा, पूर्वा, भाद्रपदा, उत्तरा, फाल्गुनी, उत्तर आषाढा, आणि उत्तरा भाद्रपदा. ही मनुष्यगणी नक्षत्र आहे. मनुष्यगणी असलेले जातक स्वार्थी, संपत्ती, वैभवाची हौस, विषय, वासना, प्रिय, असे रजोगुणी तत्वाचे असतात. नेक्स्ट येतोय राक्षसगणी नक्षत्र. लिहा राक्षसगणी नक्षत्र. लिहा कृत्तिका, अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका. ही नक्षत्र राक्षसगणी नक्षत्र आहे. या नक्षत्रावरील जातक
नाश करणे, विश्वासघात करणे, अचाट व अविचारी कृत्य, संतापी, चौर्य कर्म करणे, शौर्य काय मॅडम? चौर्य कर्म चोरी करणे, खोटं बोलणे, असे गुण बघायला मिळतात. हे तमोगुणी तत्वाचे असतात. लिहिलं? हो. हो मॅडम. नेक्स्ट आपण बघत आहोत आराध्य वृक्ष. बोला. आता आराध्य वृक्ष म्हणजे काय? प्रत्येक नक्षत्राला एक एक आराध्य वृक्ष दिले. पूर्वीचे जे लोक होते ते मेडिसिनवर नाही किंवा डॉक्टरांवर नाही तर वैद्यांवर अवलंबून होते आणि विशेष करून वैद्य हे निसर्गांवर अवलंबून होते. नक्षत्रांच्या जी आराध्य वृक्ष आहे ती जातकाचा आजार बरा करण्यासाठी वापरली जायची. जे वैद्य लोक होते ते नक्षत्रांच्या वृक्षांची 5 अंग असतात. त्यांना वृक्षाच्या पंचांग म्हटलं जातं. मूळ, खोड, पानं, फुलं, फळे ही 5 अंग असतात. मुळावरील साल, खोडावरील साल याचा विशेष उपयोग असतो. ज्या नक्षत्राच्या अशुभाने रोग होतात ते रोग परिहारार्थ करण्यासाठी आराध्य वृक्षाचा पंचांगात उपयोग केला जातो. मग हे कसं? तर ह्याचं काढा करून तो काढा पिणे किंवा तो काढा शरीराला लावणे वगैरे हे जे प्रयोग केले जात होते ते म्हणजेच आराध्य वृक्ष असत. आत्ताच्या स्थितीमध्ये नक्षत्राची पीडा हरण करायसाठी आपण आराध्य वृक्षाचं पूजन करतो कलियुगामध्ये. पूर्वी जे होत होते पहिले जे 3 युग होऊन गेले त्याच्यामध्ये वैद्य जाणकार होते. प्रत्येक झाडाचं कसं साल घ्यायचं, किती घ्यायचं, कधी कोणत्या नक्षत्रावर उकळवायचं, कारण त्याला सुद्धा तिथी वार नक्षत्र ह्या गोष्टी काढा बनवायला वगैरे अवलंबून होत्या. तेव्हाच ते कार्यसिद्धी द्यायचं. मग कधी उकळवायचं, किती वेळ तो काढा घ्यायचा, किती वेळ काढा प्यायचा का लावायचा, कोणत्या आजारावर तो घ्यायचा, हे सगळं वैद्य लोकांना माहित होतं. हे आपल्याला माहित नाही. आता कलियुगामध्ये या वृक्षांचं पूजन सांगितलंय की तुम्ही ते वृक्ष तुमच्या घरात लावा. रोज त्याची सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करून दररोज त्याचं दर्शन घ्या, त्याचं पूजन करा, जेणेकरून नक्षत्राची पीडा हरण होईल. त्यासाठी ही आराध्य वृक्ष आहेत. आलं लक्षात? हो. हो मॅडम. नेक्स्ट येतं दान. नक्षत्रांची दान सांगितली. नक्षत्राचं दान म्हणजेच त्या नक्षत्राचं
पीडाहरण करणं. आपण जनन शांती करतो, म्हणजे अशुभ नक्षत्रावर जन्माला आल्यावर त्या नक्षत्राची शांती करतो. त्यावेळेस पण आपण दान देतो. एखादा व्यक्ती आजारी असेल, त्याची पीडा हरण होण्यासाठी पण दान देतो. आणि नक्षत्राचा आपल्या जन्मानंतर आपल्यावर वाईट प्रादुर्भाव होऊ नये, किंवा एखाद्या ग्रह ज्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे ते नक्षत्र त्याच्यासाठी जर अशुभ असेल, तर त्याने त्या ग्रहाला त्रास देऊ नये म्हणून सुद्धा नक्षत्रांचं दान करण्यास सांगितलेलं आहे. असं हे आराध्य वृक्षाचं पूजन सुद्धा आणि दान सांगितलंय. आता जर तीळ हे सांगितलं असेल तर हे सव्वाच्या प्रमाणात देणं येतं. त्याच्यानंतर देवता आहे. देवता ह्या नक्षत्र देवता, प्रत्येक नक्षत्राला देवता दिलेली. ज्यावेळेस आपण एखाद्या नक्षत्राची शांती करतो, शांती कर्माच्या वेळेस आपल्याला देवतेचं पूजन सांगितले. प्रत्येक जसं योग, करण, नक्षत्र यांना देवता आहे. मग त्या देवतेचं पूजन केल्याशिवाय त्या नक्षत्राची शांती होत नाही. तर त्यासाठी ह्या देवता वापरल्या जातात, की नक्षत्राची पीडाहरण होण्यासाठी, शांती कर्मासाठी, किंवा ज्यावेळेस एखादा ग्रह त्याच्या शत्रू नक्षत्रात बसलेला असेल आणि त्या ग्रहाची आपण शांती करत असो, त्यावेळेस त्या नक्षत्राच्या देवतेचं पूजन करून त्या नक्षत्राने त्या ग्रहाला त्रास देऊ नये म्हणून त्याची पूजा केली जाते. आता आपण हे तिघींचे पॉइंट एकत्र लिहून घेणार आहोत. आराध्य वृक्ष, दान आणि देवता. लिहा आराध्य वृक्ष. आराध्य वृक्ष म्हणजेच नक्षत्रांची वृक्ष. जातकाला जन्मानंतर मॅडम नक्षत्राची पुढे काय सांगितलं मॅडम? नक्षत्रांची वृक्ष. वृक्ष. ओके. लिहा जातकाला जन्मानंतर कोणत्याही नक्षत्रापासून जर त्रास होत असेल त्यावेळेस जातकाने आराध्य वृक्ष घरात लावून त्याचे पूजन करावे. त्यानंतर लिहा दान. दान. नक्षत्रदान म्हणजे मॅडम एक मिनिट हा. मॅडम हे कुचला, आवळी, उंबर, जांभळी हे आता भेटतात का झाड? भेटतात ना नर्सरीमध्ये. कुचला वगैरे याचा अर्थ ऑनलाईनला काय? पण आहे, अमेझॉनला पण आहे. अच्छा. गुगलला सर्च करा, सगळं मिळतं. नेक्स्ट लिहा दान. नक्षत्रदान म्हणजे नक्षत्राची पीडा हरण करणे.
ज्या वेळेस नवग्रहांपैकी एखादा ग्रह शत्रू नक्षत्रात बसला असेल किंवा जन्म हा अशुभ नक्षत्रात झाला असेल त्यामुळे नक्षत्र पिढा लागते आणि जातकाला आजारपण, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होतो. अशा वेळेस नक्षत्रांचे सांगितलेले दान द्यावे. नेक्स्ट लिहा आराध्य दैवत देवता, सॉरी देवता नक्षत्र देवता लिहा. नक्षत्र देवता म्हणजे ज्या वेळेस आपण जनन शांती करतो, नक्षत्रांची जन्म शांती करतो, त्यावेळेस नक्षत्र पिढा हरण होण्यासाठी नक्षत्र पिढा हरण होण्यासाठी या नक्षत्र देवतांचे प्रतिमा स्वरूप या नक्षत्र देवतांचे प्रतिमा स्वरूप पूजन केले जाते.
लिहिलं? हो. हो मॅडम. पर्यंत आलं सर्वांना लक्षात? हो हो. मॅडम एक विचारायचं हो. होतं. हम्म. मॅडम आपण इथे या ठिकाणी असं म्हटलंय की किंवा जातकाचा जन्म हा अशुभ नक्षत्रावर झाला असेल, हम्म. म्हणजे दानामध्ये लिहिलेलं आहे. तर आपण त्या नक्षत्र पीडा हरण होण्यासाठी त्या जातकाला आजारपण, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होतो. हम्म. पण त्या नक्षत्राचे दान द्यायला सांगितलेले आहे. पण मग अशुभ नक्षत्रावर हा आपण उल्लेख केला आहे, तर अशुभ नक्षत्र हे कुठले आहे? शिकायचं आपल्याला अजून. हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यामधले नाही, तशी नाही. गंडात नक्षत्र आहे. बरं ती शिकायची म्हणजे आपल्याला अजून. बरं विचारून घेतलं मॅडम, थोडस शंका आली होती म्हणून. शांती कर्म शिकणार आहोत की कोणत्या ग्रहाची, कोणत्या नक्षत्राची शांती असते. ओके ओके मॅडम. ओके हा, त्याच्यात तुम्हाला शिकवलं जाणार ते. मॅडम. हम्म. ठीक आहे. आता देवतानंतर आपल्याला पंचांगात दिलंय मुख. जसं आपल्याला मुख आहे तसं नक्षत्रांना पण मुख आहे. पण कोणाचं अधोमुख आहे, कोणाचं ऊर्ध्व आहे, कोणाचं तिर्यक आहे. मग आता ही मुख काय करतात? ही मुख जी असतात ही जी मुहूर्त काढली जातात. पंचांगामध्ये पुढे जर गेलं तर आपल्याला मुहूर्त प्रकरण, मुहूर्त विचारलेले आहे शेवटी. ही जी मुख आहेत ही मुहूर्तांसाठी वापरली जातात. ऊर्ध्व, अधो, तिर्यक. म्हणजे काही जण आपल्याला विचारायला येतात, मला पशु खरेदी करायचा आहे, बैलांची जोडी घ्यायची गुरुजी, तर कोणती, कधी घेऊ? वाहन खरेदी करायचंय तर ते कधी घेऊ? त्यानंतर आपल्याला विचारलं जातं विहीर खंदायची आहे तर ती कधी खंदू, हे विचारलं जातं. मग त्यानंतर आपल्याला अजून बरेच प्रश्न विचारले जातात की मला वास्तू आरंभ करायचा आहे किंवा दाराला उंबराठो बांधायचा आहे, यासाठी विचारलं जातं. आता ह्याची तर नक्षत्र आपल्याला पंचांगात बॅक साईडला दिलेलीच आहे. त्यासाठी ही मुख वापरली जातात की कोणत्या नक्षत्रावर पाया खंदावा, कोणत्या नक्षत्रावर काय करावं, त्यासाठी ही 3 मुख आहेत. आता ऊर्ध्वमुख नक्षत्र म्हणजेच उत्तरा फाल्गुनी, उत्तर आषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आराद्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका ही ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. ही जी नक्षत्र आहे ही घर घेण्यासाठी, भव्य वास्तू प्रारंभ करण्यासाठी, त्यानंतर जे आपले खाली पाया भरला जातो, भिंती उभारल्या जातात किंवा उंबऱ्याचा मुहूर्त सांगितलाय, लावतो, बाग बांधणं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण जसं 61, 60 हे जे करतो यासाठी ही योग्य आहे. त्यानंतर येतो अधोमुख नक्षत्र. अधोमुख नक्षत्र म्हणजे मूळ, अश्लेषा, मघा, पूर्व आषाढा, पूर्व भाद्रपदा, विशाखा आणि कृत्तिका आणि भरणी. ही जी नक्षत्र आहे ही नक्षत्र विहीर खणणे, खाणींचा व्यापार सुरू करणे, जसं पेट्रोल, डिझेल या संबंधित कोणी पेट्रोल पंप टाकत असेल तो खाणी संबंधित येतो. कोणी वाळू, विटा ह्यांचे बिझनेस करतात, जो खाणी संबंधित ते खाणीचा हे येतं. त्यानंतर द्रव्य पुरणे. पूर्वीचे लोक जे पूर्वकाळी महाराजांकाळी जे होत गेले पेशवेकालीन, हे लोक जमिनीत द्रव्य पुरायचे की जेणेकरून कोणाला सापडू नये वगैरे, म्हणून आपल्याला जमीन खणल्या की खाली हंडा लागतो, पेटी लागते, सोनं लागतं. हे जे पहिले लोक मुहूर्तांवर पुरायचे. मग ते पूर्ण किंवा विहीर खणण्याविषयी काही काम करणं, घर बांधायला खणणं वगैरे, हे जे मुहूर्त आहे यासाठी हे अधोमुख नक्षत्र येतं. त्यानंतर तिर्यमुख म्हणजे पुनर्वसू, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृग,
रेवती, अश्विनी ही जी आहे ही तिर्यमुख नक्षत्र आहे. ही पशु खरेदीसाठी, नांगर चालवण्यासाठी, नाव चालवण्यासाठी, वाहन घेण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या प्रवासाला जाण्यासाठी यासाठी ही उपयुक्त नक्षत्र आहे. अशी ही 3 मुख आहेत जी मुहूर्त प्रकरणात वापरली जाते. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा, वरती लिहा नक्षत्रांची मुख. पॉइंट टाका नक्षत्र मुख. लिहा ऊर्ध्वमुख. ऊर्ध्वमुख नक्षत्र. लिहा उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढा, उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, पुष्य, आद्रा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, ही ऊर्ध्वमुख नक्षत्र आहेत. ही नक्षत्र घर बांधणे किंवा विकत घेणे, दाराला उंबरठा लावणे, एकषष्टी, काय? एकषष्टी, एकषष्टीचा 16 नाही करत का? एकषष्टी यासारखे सोहळे करणे, त्यासाठी ही नक्षत्र बघितली जातात. नंतर लिहा अधोमुख नक्षत्र. मूळ, अश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा,
भरणी, कृत्तिका, ही अधोमुख नक्षत्र आहेत. जी विहीर किंवा बोअरवेलच्या खणण्यासाठी वापरली जातात किंवा बघितली जातात. मॅडम परत सांगा ना वाक्य हे. जी विहीर किंवा बोअरवेल खणण्यासाठी बघितली जातात. नेक्स्ट लिहा तिर्यमुख नक्षत्र. पुनर्वसू, अनुराधा, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, मृग, रेवती आणि अश्विनी. ही तिर्यकमुख नक्षत्र आहेत. जी पशु खरेदी, वाहन खरेदी, बी पेरणे, प्रवास करणे, यासाठी बघितली जातात. लिहिलं? हो मॅडम. त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे नक्षत्रांची दृष्टी. नक्षत्रांना पण दृष्टी आहे. जशी आपल्याला सरळ दृष्टी आहे, आपण तिरपं पाहू शकतो, मागे पुढे पाहू शकतो, तशी दृष्टी आहे. ही दृष्टी ज्यावेळेस आपल्याकडे प्रश्न बघायला येतात, आमची वस्तू हरवली आहे, ती सापडेल की नाही सापडणार, हे विचारायला येतात, त्यासाठी आपण ही दृष्टी वापरतो. आता ह्याचं उत्तर आपल्याला पंचांगातच दिलंय. प्रत्येकाने जर पंचांग काढलं असेल तर पान नंबर 9 काढा, अवखाडा चक्र. पान नंबर 9 काढल्यावर राशीचे घातक चक्र, त्याच्यावरती एका बॉक्स मध्ये टीप दिलेली आहे का बघा. हो मॅडम. तिथे टीप अशी दिलेली आहे, मुहूर्त प्रकरणात जिथे अभिजित नक्षत्र घेण्यास सांगितलंय. आपण ज्यावेळेस मुहूर्त बघतो तेथे, तर ते उत्तर आषाढाचं शेवटचं चरण आणि श्रवण नक्षत्राचं पहिलं, म्हणजे उत्तर आषाढाची शेवटचे अर्धा तास आणि श्रवण नक्षत्राचा पहिला 1 तास असं धरून जो भाग निर्माण होतो ते असतं
अभिजित नक्षत्र आपण ते पुढे शिकणार आहोत. त्याच्या खाली दिलेले त्याची दृष्टी चिबट, चिबीट, मध्य संज्ञा, क्षिप्र व पृथ्वी तत्व अभिजित नक्षत्राचं आहे. त्यापुढे म्हटलं गेलेले अंध व मंद दृष्टी असल्यास नक्षत्रावर वस्तू हरवली तर अनुक्रमे पूर्वेस किंवा दक्षिणेस बहुधा सापडते. किंवा ज्यावेळेस अंध आणि मंद नक्षत्रावर, जसं असं अश्विनी नक्षत्रावर वस्तू हरवली तर ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला शोधावी, तिथे सापडते. चिबीट व सुलोचन दृष्टी वर जर वस्तू हरवली तर ती पश्चिम किंवा उत्तरेला शोधावी, ती सापडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अधो, तिर्यक, ऊर्ध्व, मुख असलेल्या नक्षत्रावर जर वस्तू हरवली तर ती कठोर ठिकाणी जसं डब्बे, मध्यम व कोमल अशा जागेत ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे जसं डब्बे, पर्स, कपडे अशा ठिकाणी तिला शोधावी, तिथे ती सापडेल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस प्रश्न बघायला येतात त्यावेळेस या नक्षत्रांची दृष्टी बघायची आणि त्या दृष्टीनुसार ही टीप वाचायची आणि त्यानुसार जातकाला समोरच्याला उत्तर द्यायचं. आलं लक्षात? हो मॅडम. आता त्याच्यानंतर स्वामी दिलेला आहे, नक्षत्रांचा स्वामी. आता ज्यावेळेस नक्षत्रांचा स्वामी म्हणजे जसं आपण कोणाच्या तरी अधिपत्याखाली असतो. आता लहानपणी आपण आपल्या आई वडिलांच्या अधिपत्याखाली असतो, नंतर आपण स्वतःला काहीतरी नियम घालतो, आपण आपल्या स्वतःवरती कंट्रोल आणतो, मग आपण गुरूंना अधिपत्याखाली घेतो, गुरूंची तत्व पाळतो. आई वडिलांनंतर गुरु म्हणतील, आपले जे गुरु असतात त्यांच्या याच्यानुसार आपण चालतो, किंवा फॅमिलीतल्या एखाद्या मेंबरचं ऐकून आपण निर्णय डिसिजन घेत असतो. तसे हे प्रत्येक नक्षत्रांचे स्वामी आहे आणि ते जे नक्षत्र आहे ते प्रत्येक नक्षत्र त्या ग्रहाच्या अधिपत्याखाली आणि ते त्याचं स्वतःचं नक्षत्र आहे. जसं केतूचं नक्षत्र आहे अश्विनी, शुक्राचं नक्षत्र आहे भरणी, त्यानुसार आणि त्यानुसार जातकाला जन्मापासून दशा सुरू होते. आता एखाद्या जातकाचा जन्म अश्विनी नक्षत्रात जर झाला तर त्याला जन्मापासून केतूची दशा सुरू होईल. एखाद्याचा जन्म मृग नक्षत्रात झाला तर त्याला जन्मापासून मंगळाची दशा सुरू होईल आणि त्यानुसार जातकाचं आयुष्य दशेमध्ये परिवर्तित होत असतं. आता दशा म्हणजे काय? तर जातकाच्या घडणाऱ्या आयुष्यातल्या घडामोडी ज्या ऍक्युरेट दाखवतं ती असते दशा, महादशा, अंतर्दशा, प्रत्यरी दशा. म्हणजेच दशेमध्ये ग्रहांची स्थिती आणि नक्षत्र डिपेंड करतात. मग जातकाला त्यानुसार काय त्रास होणार आहे, कधी होणार आहे, कोणत्या वेळेला होणार आहे, ते हे नक्षत्रांचे स्वामी आणि त्यांच्या दशा दाखवत असतात. ते आपण कुंडली शिकल्यावर शिकणार आहोत. आलं इथपर्यंत लक्षात? हो मॅडम. हा. हो. आता नक्षत्रांची तत्व आणि संज्ञा आपण उद्याच्या तासाला बघू. तेव्हा कोणाला काही शंका आहे का विचारू शकता. हॅलो. बोला. हा मॅडम, तुम्ही जे दृष्टी संदर्भात बोलले ना, हे तिर्यक म्हणजे अशी तिरपी दृष्टी का? तिरपी दृष्टी. अंध म्हणजे आंधळी. हा, ओके. उधो म्हणजे अधो. वर आणि खाली अधो. उध्व. अधो म्हणजे वरती, उध्व म्हणजे खालती. हो. अच्छा. अजून काही शंका? शिकवलेलं समजतंय सर्वांना? हो मॅडम. छान समजते. हो. समजत नसेल तर विचारून घेत जा. समजतंय मॅडम. ठीक आहे. ताई नमस्कार, मी सुरेखा बोलतेय. हा बोला.
ताई थोडा प्रॉब्लेम असा होता की पहिले 4 पिरियड मी करू शकले नाही, प्रवासात होते आणि हो रेंजचा प्रॉब्लेम होता. मग मी तुम्हाला मेसेज ओके केला ओके होता. नाही हा मी आज डे 2 पासून रेकॉर्डिंग टाकलेली आहे. डे 3 ची आणि डे 4 ची लिंक आता मी क्लास झाल्या की टाकून देते, त्याच्यात तुम्हाला सगळं ऐकायला येईल. फक्त डे 1 ची नाही मिळणार, कारण ती मी 3दा युट्यूबला टाकली. ती युट्यूब कडनं का डिलीट होते माहित नाही, त्यांनी रिझन देताय चाइल्ड मोड वगैरे, ते पण करून पाहिलं मी, पण ते डिलीट होऊन जाते, म्हणून डे 1 ची नाही मिळणार, बट डे 2 पासून मिळून जाईल तुम्हाला. मग तेवढ्या 2 मी आणि ऐकल्या आपण तर मला समजून जाईल का? हो डे 2 पासूनच आपण शिकवायला सुरुवात केलेली. अच्छा. कारण माझं हम्म. बेसिकच सुरुवातीचंच गेलं, त्याच्यामुळे थोडंसं मला नाही नाही लिंक डे लागायला 2 थोडा वेळ पासूनच लागतो. खरी आपली पंचांगाची हे जे अवखाडा नक्षत्र वगैरे आहे, हे डे 2 पासूनच सुरू झालं. प्रयत्न करते ताई. हो चालेल, अडचण आली तर मला कॉल करा, काही प्रॉब्लेम हो. नाही. हम्म. धन्यवाद ताई. हो ठीक आहे. थांबूया आपण, उद्या भेटू परत 8:30 वाजता. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. परशुराम. जय जय परशुराम. श्रीराम. जय जय श्रीराम, जय जय परशुराम.